ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने ते टक्कर देत आहेत अँटी इन्कम्बन्सी असताना 15 वर्षाची असताना देखील ज्या पद्धतीने त्या फाईटमध्ये टिकून आहेत, मला वाटतं की हे खूप मोठी कमांडिंग सिच्युएशन आहे. दुसरीकडे तीच परिस्थिती आपण केरळमध्ये म्हणू शकतो की LDF मध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या रेसमधनं अजूनही LDF बाद झालेलं नाही आहे. आपण पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडूची चर्चा करत असताना आपण आसामकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आसाममध्ये इंटरेस्ट कमी असला तरी आसाम हे एक असं राज्य आहे जे भाजपच जिंकेल. सगळे एक्झिट पोल त्याच्या बाजूने होते आणि आसामचा भूगोल आता कसा दिसतोय ते अगदी क्विक आपण आपल्या दर्शकांना दाखवून देऊया. 81 जागांचे निकाल पहिले कल सुरुवातीचे आपल्याकडे येताना दिसत आहेत. 68 ठिकाणी 68 जागांवर जी आहे ती भाजपनं आघाडी घेतलेली दिसते. 18 जागांचा त्यांना फायदा होतोय. 11 जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि त्यांना 8 जागांचं नुकसान होतंय. विलास, हे 8 जागांचं नुकसान त्यांना का होतंय ते आपण प्रेक्षकांना समजावून सांगूया. हा जो अप्पर आसाम आपल्याला दिसतोय, जो पूर्णपणे भगवा दिसतोय, हा स्ट्रॉंग होल्ड होता भाजपचा. तिथे ते स्कोअर करताना दिसत आहेत. परंतु आपण जेव्हा येतो सेंट्रल आसाम आणि हा साऊथ भाग जो आहे आसामचा, जिथे काँग्रेसची आघाडी होती, तिथे मात्र थोड्या प्रमाणात भाजप गुजताना दिसते आणि हे 17 जागा आहेत. ते सेंट्रल आसाम आणि खाली जे बलाक व्हॅली आहे इथे जो हा तुम्हाला 118 नंबरला भगवा टिपका दिसतोय, हा पूर्ण मुस्लिम बहुल भाग आहे जिथे भाजपने एंट्री केलेली दिसते. त्यामुळे हेमंत बिस्व शर्मा पुन्हा एकदा कम्फर्टेबली सत्तेत येतील हे क्लिअरली दिसतंय. फक्त आता त्यांचा आकडा काय असेल ते मात्र आपल्याला सांगता येणार नाही, थोडे वाट बघायला लागेल. मंदार सर, अपेक्षित निकाल आपल्याला येताना दिसत आहे 2/3च्या वर मेजॉरिटी जाईल. नक्की असं वाटतंय त्याचं कारण आणि अपेक्षितच आहे. म्हणजे कुठलाही एक्झिट पोल असेल किंवा इतर कुठलेही तज्ज्ञ असतील किंवा जी माणसं असतील त्यांनी हे सांगितलंच होतं की हेमंत बिस्व शर्मांच्या समोर तेवढा तगडा असा पर्याय तिकडे आसाममध्ये दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे आसामचं संपूर्ण जे राजकारण आहे ते राजकारण हे संपूर्णतः एक पोलरायझेशनवरती आधारित होतं. त्यामुळे आणि ते पोलरायझेशन आता तिथे जवळजवळ संपूर्ण झालेलं आहे. त्यामुळे या पोलरायझेशनच्या आधारावरती आसाममध्ये भाजपनं ही जी आघाडी आहे ती घेतलेली. आणि त्या व्यतिरिक्त स्वतः हेमंत बिस्व शर्मा जे आहेत त्यांचा जो करिश्मा आहे, तिथलं त्यांचं जे एकूण विकासाची जी गती त्यांनी दाखवून दिलेली आहे ती सुद्धा तिथे त्यांना फायदेशीर ठरताना दिसते. एक आणखी मुद्दा तामिळनाडूच्या बद्दल आपण बोलायला हवा की AIDMKच्या पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी ही TVKची आहे. म्हणजे विजयन यांचा जो करिश्मा आपल्याला जो दिसत होता तो केवळ सभांपुरता नव्हता, तो फक्त गर्दीपुरता नव्हता, तो तर अजूनही म्हणजे स्टार पॉलिटिक्स जे आहे तामिळनाडूमधलं. पण विलास, ह्याच्यामध्ये एक धोका DMK साठी दिसतोय. कारण हे आकडे आत्ताचे जे आहेत ते आधीचे आकडे आहेत. अजून आकड्यांमध्ये खूप फरक पडताना दिसेल. जर असं झालं याचा अर्थ DMKची बरीचशी वोट बँक जी आहे ती TVK खाताना दिसते आणि त्याचा धोका DMKला निश्चित येणाऱ्या काळात दिसेल. काही एक्झिट पोलनी हे वर्तवलेलं आहे की कदाचित TVK एक हाती जिंकून येईल तामिळनाडूमध्ये, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे DMK साठी हा धोका आहे. हा जो आत्ताचा ट्रेंड जो दिसतोय तो ट्रेंड म्हणजे DMK साठी धोका आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आत्ताच्या या क्षणाला. कदाचित उद्या AIDMK आणि TVK एकत्र येऊन सुद्धा सत्तेत जाऊ शकतात आणि ते रोखू शकतात DMKला. पण सध्या 41 जागांवरती विजयन यांचा पक्ष TVK जर पुढे आहे याचा अर्थ तामिळनाडूत विजयचा करिश्मा दिसतोय आपल्याला. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने ॲक्सिस माय इंडियाचा जो पोल होता तो सांगत होता की थलपती विजय जो आहे तो किंग मेकरच्या भूमिकेत असेल आणि आतापर्यंत मागे पडलेल्या TVKने AIDMKला मला असं वाटतं की मागे टाकलंय आणि हा सर्वात मोठा विजय आहे. आणि हे कशाच्या भरोशावर करतंय TVK. आपण जर आता इथे बघायला घेतलं जे आपल्या मॅजिक वॉलच्या माध्यमातून सांगूया 132 जागांचे सुरुवातीचे कौल आलेले आहे. TVK 41 जागांवर आघाडीवर आहे आणि या पूर्ण 41 जागा त्यांनी त्यांच्या खात्यात जे आहे ते प्लस म्हणायला लागेल. पहिली मोठी निवडणूक आहे. बिलकुल. परंतु हा धक्का कोणाला आहे? 39 जागांचं नुकसान आहे DMKला. 39 जागांचं नुकसान आहे. म्हणजे TVK सध्या कोणाला डॅमेज करते तर सर्वात जास्त DMKला डॅमेज करताना दिसते आणि AIDMKला फक्त 4 जागांचं नुकसान आहे. म्हणजे विलास किंग मेकर झालं तर लक्ष ठेवायला लागेल 43 + 35. या दोघांचा आकडा जर
आपण म्हणू बहुमताकडे गेला तर डीएमकेला बाहेर बसायला लागेल. आणि ज्या पद्धतीनं अपेक्षा होती मंदार सर की TVK ज्या पद्धतीने कॅम्पेन होतं थलपती विजयचं ते पूर्णपणे स्टॅलिन यांच्या विरोधात होतं आणि त्याचा फटका त्यांना दिसतोय. 46 पैकी 41 जागा डीएमकेच्या स्ट्रॉंग होल्ड मधून एक घेत आहे. मुद्दा असा आहे की TVK AIADMK कडे जाईल किंवा नाही हाही एक मुद्दा आहे. त्याचं कारण त्यांचं जे राजकारण आहे TVKनी ज्या पद्धतीनं एक राजकारणाचा जो त्यांनी जो विचारधारेचा जो भाग घेतलेला आहे तो बराचसा DMK कडनं घेतलेला आहे. त्यामुळे DMKचं राजकारण आणि TVKचं राजकारण हे जास्ती जवळचं राजकारण आहे आणि एकमेकांना पूरक आहे असं म्हणायला लागेल विचारधारेच्या दृष्टिकोनातून. पण मग अशा वेळेला जर उद्या संधी आली तर TVK ला AIADMK पाठिंबा देईल का, NDA पाठिंबा देईल का आणि मग TVK सत्तेवरती येईल का? नाही यामध्ये तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये फक्त एक मला ऍड करायचं आहे. तुम्ही थलपती विजयचं जर आपण पूर्ण कॅम्पेन बघितलं तर त्याचा जो पूर्ण विरोध होता तो DMKला होता. AIADMKच्या विरोधात त्यांनी प्रचारच नाही केला. MK स्टॅलिन MK स्टॅलिन बिलकुल तेच की तुम्ही ज्या माणसाच्या विरोधात तुम्हाला मतदान केलं त्या थलपती विजयच्या समोरचा विलन कोण आहे? MK स्टॅलिन आहे. AIADMKचा लीडरला त्यांनी अपोज नाही केलं. जर तुम्ही अपोजिट मध्येच होते त्यांना अपोजिट कसं नाही विचारधारेच्या मुद्द्यावर नाही मला तेच म्हणायचं होतं की जर TVK आणि DMK जर उद्या एकत्र झाले तर तुम्ही प्लॅटरवर AIADMKला अपोजिशनची जागा देत आहे. आणि मला वाटतं की AIADMK विल बी मोर दॅन हॅपी. सत्तेपेक्षा मग विरोधात बसून असेल नाही तर या सोबत गेले तर अपोजिशनची स्पेस DMK कडे राहील किंवा TVK कडे राहील. ती जर AIADMK कडे गेली तर भाजप आणि AIADMK दोघे जास्त आनंदी असतील. एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आणि आपण प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचूया. सातत्यानं जे आकडे बदलत आहेत आणि हे आकडे पश्चिम बंगालमध्ये भाजप TMC मध्ये कांटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पक्ष 119 जागांवर सध्या आघाडीवरती आहे तर आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते. एक मोठं मॅन्डेट मोठा जनादेश म्हणूया हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आसाममध्ये पोस्टल मतमोजणीत भाजप मोठ्या आघाडीवर आहे. न्यूज 18 मराठीवर अतिशय अचूक वेगवान अशा प्रकारचे हे निकाल कल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि या सगळ्यामध्ये विश्लेषणाची सुद्धा त्याला आपण जोड देतोय. पश्चिम बंगालमध्ये जे वर्तवलं होतं अगदी तशाच पद्धतीनं एक अतिशय अटीतटीची एक युद्ध लढावा अशा प्रकारची जी निवडणूक लढली गेलेली होती अगदी आकड्यांमध्ये सुद्धा तेच दिसतंय आणि आकडे हे सांगतायत की ही लढाई किती घनघोर आहे आणि त्यामुळे या आकड्यांचा अंदाज भल्या भल्यांना येऊ शकलेला नव्हता आणि काही जणांनी तर ते आकडे सांगणं सुद्धा टाळलेलं होतं. पुढचा अर्धा तास खूप महत्वाचा असेल कारण EVMच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही आकडे स्क्रीनवर बघतायत ते पोस्टल बॅलेटमध्ये जी आघाडी घेतली होती तो पोस्टल बॅलेटचा कौल होता. आता पुढचा अर्धा तास पुढचा साधारणतः अर्धा ते 45 मिनिटं हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण जेव्हा EVM उघडतील ते आकडे वेगाने बदललेले आपल्याला दिसतील. पोस्टल बॅलेट मात्र ज्या पद्धतीनं विलास सांगत होता की पोस्टल बॅलेट वोटिंग करणारे कोण असतात तर सरकारी कर्मचारी आणि हे सरकारी कर्मचारी सुरुवातीला भाजपच्या पारड्यात कौल टाकताना आपल्याला दिसत होते परंतु त्यापेक्षा खूप जास्त फॅक्टर महत्त्वाचा आहे तो महिला आणि ही महिला कोणाच्या पारड्यात मत टाकते हे बघायला लागेल. त्यामुळे पुढचा 1 तास आणि त्यातल्या त्यात पुन्हा ग्रामीण भागातली महिला ज्या महिलेला आधी 500 रुपये ममता बॅनर्जींनी दिले लोकसभा निवडणुकीच्या नंतर 500चे 1000 केले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 1000चे 1500 दिले. भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांनी बिहारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर जसं महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले होते अगदी तीच स्ट्रॅटेजी वापरून ममता बॅनर्जींनी सुद्धा निवडणुकीच्या आधी 1500 रुपये लक्ष्मी भांडार योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती दिले. आता या महिला जो कणा आहेत सत्तेचा खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जींचा त्या ग्रामीण भागातल्या या महिला ज्या आहेत त्या नेमका काय करिश्मा करतात कारण आपल्याला हे बघायला लागेल जेव्हा आपण महिलांच्या बद्दल बोलतोय तेव्हा एक प्रकारे बलात्कार प्रकरणाच्या नंतर अत्याचार कोलकात्यातल्या अत्याचार प्रकरणाच्या नंतर एक नाराजी महिलांमध्ये होती आणि कदाचित ती नाराजी सुद्धा कोलकाता आणि त्या सगळ्या परिसरातली महिलांच्या मनातली नाराजी ही रिफ्लेक्ट होते का या निकालातून हे पाहणं महत्वाचं आहे. 2 प्रकारच्या शहरी महिला आणि ग्रामीण महिला 1500 रुपये हे
पश्चिम बंगालमधल्या महिलांसाठी खूप मोठे आहेत. भारतीय जनता पक्षाने सांगितलं आम्ही 3,000 देऊ, त्यामुळे भविष्यात दिल्या जाणाऱ्या 3,000कडे महिला जातात की आता दिल्या जाणाऱ्या 1,500 वरच आपण समाधानी आहोत असं म्हणतात. खूप अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची हे निवडणूक या सगळ्या मुद्द्यांत कितीतरी बिलकुल, पदर आहेत. बिलकुल.